स्थापितांची शाळा। या शाळेला मोठं क्रीडांगण आहे, 16 वर्ग आहेत। आता तर शाळा डिजिटलही झाली आहे। पहिली ते 7वी पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम मुलांना संगणकावरच शिकवला जातो। मनोरंजनातून ज्ञान हाच उद्देश यातून दिसतो। समोर शिक्षक उभे राहण्यापेक्षा दृश्य बघून जास्त लवकर शिकता येतं, शिकलेलं लक्षात राहतं। हाच फॉर्म्युला इथं वापरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिलाय। आजच्या आधुनिक युगात मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्याच्या स्पर्धेत सहभागी करण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करणे काळाची गरज आहे। My school is providing best education through digital school. My school is the most beautiful image of my village, so I am proud to be a student of JP Primary School, देवमोगरा। हर्षल विभंडिक यांच्या डिजिटल शाळेच्या संकल्पनेनं देवमोगऱ्यात मूर्त रूप घेतलं। डिजिटल शाळेची सुरुवात झाली। शाळेतील एकूण 13 शिक्षकांना के-यान सॉफ्टवेअर शिकवण्यात आलं। डिजिटल बोर्डवर कसं लिहायचं, कसं शिकवायचं याचं प्रशिक्षण दिलं गेलं। विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही शाळा शिक्षण सोपं झालं। विद्यार्थी आनंदानं अधिकाधिक विद्या अध्ययन करू लागले। प्राजक्ता करगुटकर, मी मराठी न्यूज। इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात, मात्र आपण नेहमी फक्त चर्चांमध्येच वापरत असलेले हे तत्व बीड आणि धुळ्यात प्रत्यक्षात उतरलंय। मी मराठीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा मी मराठी न्यूज।